नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजपासून आपण चालू घडामोडीची सिरीज चालू करत आहोत. डेली बेसिसमध्ये जे पण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी येत आहेत, ते प्रश्न आपण विश्लेषणासहित या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सोबतच मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये जे पण काही प्रश्न घेणार आहोत, त्याचा PDF तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळेल. त्याचं प्रिंट काढून त्याचाही अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त आहेत. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा आजचा आपला चालू घडामोडीचा. पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला G7 देश कोण बनला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे मित्रांनो, की कॅनडा हा जो देश आहे, G7चा पहिला देश बनला आहे, ज्याने पॅलेस्टाईनला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर पॅलेस्टाईनबद्दलची महत्त्वाची माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. पॅलेस्टाईन मग एवढे दिवस देश नव्हता का? तर कोणत्या देशामध्ये हा भाग होता हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. कॅनडा, काही अहवालानुसार कॅनडाने पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला G7चा देश या ठिकाणी बनला आहे. तर ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून या ठिकाणी मान्यता दिली आहे. तर बघा, एकूणच जर आपण बघितलं तर ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांनी आत्तापर्यंत कॅनडाला या ठिकाणी मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. फ्रान्स पण या ठिकाणी लवकरच कॅनडाला पॅलेस्टाईनला या ठिकाणी मान्यता देताना आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आहे की ब्रिटनने पॅलेस्टाईनला या ठिकाणी स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढचा मुद्दा आहे, संयुक्त राष्ट्राच्या 193 सदस्यापैकी 157 सदस्यांनी या ठिकाणी मान्यता दिलेली पाहायला मिळते आपल्याला पॅलेस्टाईनला. एक देश म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. पॅलेस्टाईनबद्दल बघायचं झालं तर एकूण भूभाग जो आहे पॅलेस्टाईनचा, तो 6020 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येचा विचार केला तर एकूण 5 दशलक्षपेक्षा या ठिकाणी लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. घोषित राजधानी आहे पॅलेस्टाईनची जेरुसलेम. हे महत्त्वाचं आहे. IMPमध्ये ठेवलं तरी चालेल, विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला की 2023 मध्ये स्थलांतर करण्यापूर्वी गाझा हे त्याचे सर्वात मोठे शहर होते. जसं की आपल्याला माहिती आहे, गाझा पट्टीमध्ये या ठिकाणी इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू होतं. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गाझाचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आणि हे स्थलांतर होण्यापूर्वी म्हणजे 2023 पूर्वी या ठिकाणी पॅलेस्टाईनचं एक सर्वात मोठे शहर जर बघितलं तर गाझा हे सर्वात मोठे शहर होतं. त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी मुद्दा आहे आपला की ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर सुरुवातीला कोणत्या कोणत्या देशांनी मान्यता दिलेली आहे? सर्वप्रथम कोणत्या G7 देशाने मान्यता दिलेली आहे? याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातील. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा बघणार आहोत मित्रांनो, की वर्ल्ड फूड इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या शहरामध्ये वर्ल्ड फूड इंडिया हे जे काही 2025चं आयोजन आहे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मग याच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर बघा, वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान या नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम येथे आयोजित केले जाणारे अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित एक प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होते. आता बघा, याच्यावर 2 ते 3 प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची तारीख विचारली जाऊ शकते. तर तारीख आहे 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान हे जे काही आयोजन आहे करण्यात आलं होतं. कुठे करण्यात आलं होतं? तर नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग मुख्य उद्देश काय आहे याचा? तर अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित एक प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे. एक 3-4 प्रकारे प्रश्न हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आयोजक कोण आहे? तर भारत सरकारचा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय या ठिकाणी आयोजक असलेलं पाहायला मिळतं. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालंय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर रोजी प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे. तर बघा, हा पण प्रश्न येईल तुम्हाला की वर्ल्ड फूड इंडिया 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. मग या आयोजनाची थीम काय होती 2025ची? तर या वर्षीच्या प्रदर्शनाची थीम प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी ही असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर थीम पण IMPमध्ये ठेवा तुम्ही. थीमला IMPमध्ये ठेवा. थीम विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, सहभागी याच्यामध्ये कोण कोण झालं होतं? तर 1700हून अधिक प्रदर्शक आणि 500हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार यामध्ये सहभागी
झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कार्यक्रम यामध्ये पूर्ण सत्रे, प्रादेशिक आणि देश विशिष्ट सत्रे आणि खरेदीदार विक्रेता बैठकांचा समावेश यामध्ये असणार आहे. म्हणजे एकूणच पूर्ण उद्देश असेल, कधी याचं आयोजन करण्यात आलं होतं, तारीख, त्याच्यानंतर आपण पाहिले उद्घाटन कोणाच्या हस्ते झालंय, एकूणच हे प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित केलं होतं हे पण यामध्ये आपण घेतलेलं आहे. याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे. 92व्या वर्षी निधन झालेले डिकी बर्ड कोण होते? ते योग्य उत्तर आहे क्रिकेट पंच होते. हे ऑस्ट्रेलिया या देशाचे होते. ऑस्ट्रेलिया या देशाचे होते. यांचा जन्म आहे 19 एप्रिल 1933ला झालेला आहे. टेस्टमध्ये अंपायरशिपचा यांचा कार्यकाळ पाहिला तर 1973 ते 1996 पर्यंत यांनी अंपायरिंग केलेली आहे टेस्टमध्ये. तर वन डे क्रिकेटमध्ये यांनी 1973 ते 1995 पर्यंत या ठिकाणी अंपायरिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारताचे कम्युनिकेशन अकाउंट्सचे नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे वंदना गुप्ता यांची या ठिकाणी भारताचे कम्युनिकेशन अकाउंट्सचे नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. IMP आहे, महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लिहून ठेवायचे. जर तुम्ही नोट करून घेत असाल तर नोट करून घ्या, किंवा PDF तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल लगेचच. त्यानंतर बघा, याच्यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे आपण कव्हर केलेत. त्या भारतीय पोस्ट आणि दूरसंचार अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिसच्या 1990च्या बॅचच्या अधिकारी आहेत. तर कोण? तर वंदना गुप्ता. त्याच्यानंतर बघा, CGCA पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीसह इतर ठिकाणी महत्त्वपूर्ण पदावर या ठिकाणी काम केलेलं पाहायला मिळतं वंदना गुप्ता यांनी. त्यानंतर बघा, प्रश्न 5वा आहे मित्रांनो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025च्या स्टार्टअपसाठी कॉन्क्लेव्ह उद्घाटन कोणत्या शहरामध्ये केले? ते योग्य उत्तर आहे गांधीनगर या शहरामध्ये याचं उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. हा कार्यक्रम जो आहे, स्टार्टअप उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांना एकत्रित करतो. यामुळे नव उपक्रम आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. तर यामागचा उद्देश आहे, IMP आहे. याच्यामध्ये बघा, सहभागी कोण कोण झाले तर या कार्यक्रमांना उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित राहतात. नवीन तंत्रज्ञान, नव उपक्रम आणि आर्थिक संधीवर या ठिकाणी चर्चा केली जाते. स्टार्टअप इंडिया ही भारत सरकारची एक योजना आहे जी नव उपक्रम आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देते. या अंतर्गत अशा कॉन्क्लेव्हचे या ठिकाणी आयोजन केले जाते. तर कुठंतरी नवीन जे काही स्टार्टअप आहे, स्टार्टअप इंडिया जो कार्यक्रम भारत सरकारकडून या ठिकाणी राबवला जातो, तर नवीन स्टार्टअपला या ठिकाणी कुठंतरी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची मदतीच्या दृष्टीने हे या कॉन्क्लेव्हचं या ठिकाणी आयोजन केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर योग्य उत्तर आहे केअर स्टारमर यांना या ठिकाणी लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते हे ब्रिटन या देशाचे आहेत. तर पुढे आपण बघणार आहोत महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आपण घेतलेले आहेत. तर लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांना सन्मानित करण्यात आले. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे भारत आणि UK मुक्त व्यापार करार, ज्याला आपण FTA या नावाने पण ओळखतो, हा पूर्ण करण्यात आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या आणि त्यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की नुकतंच भारत आणि ब्रिटन दरम्यान या ठिकाणी मुक्त व्यापार करार संपन्न झाला आहे. तर हा व्यापार करार संपन्न केल्याबद्दल, यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर मग पुरस्काराचं या ठिकाणी स्वरूप काय आहे? तर हा सन्मान भारत आणि UK यांच्यातील संबंधांना चालना देण्यासाठी, तसेच भारत UK मुक्त व्यापार करार पूर्ण करण्यासाठी केअर स्टारमर यांना बजावलेल्या भूमिकेबद्दल या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या समुदायाने त्यांना दिलेला आहे. हा सन्मान 23 सप्टेंबर 2025 रोजी लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तर बघा, कधी प्रदान करण्यात आलाय? 23 सप्टेंबर 2025 रोजी लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यानंतर प्रश्न क्रमांक 7वा आहे आपला. 2025ची मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे प्रिटोरिया या शहरामध्ये ही 2025ची मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. 2025ची गोलमेज परिषद आहे मित्रांनो.
याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत, की विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद म्हणजे विज्ञान सल्लागारांची गोलमेज परिषद असते. ही आंतरराष्ट्रीय परिषद असते, जिथे देशांचे मुख्य विज्ञान सल्लागार आणि इतर सदस्य मुक्त विज्ञानाला चालना देण्यासाठी, जनातील असमानता कमी करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर विज्ञानाला सल्ला क्षमता वाढवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी एकत्र येत असतात. त्यासाठी ही परिषद या ठिकाणी भरवली जात असते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, की मुक्त विज्ञान यांना प्रोत्साहन देणे, जागतिक स्तरावर ज्ञान आणि विज्ञान सल्ला क्षमता वाढवणे, विज्ञानातील असमानता कमी करणे आणि या परिषदेत सहभागी कोण असतात, तर विविध देशांचे मुख्य विज्ञान सल्लागार किंवा त्यांचे समकक्ष. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीही उपलब्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 8 आहे आपला, 2025ची विज्ञान शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ते योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, 2025चा लेव्हर कप जिंकण्यासाठी टीम वर्ल्डने कोणाला हरवले? ते योग्य उत्तर आहे टीम युरोपला या ठिकाणी हरवलेला आहे टीम वर्ल्डने. त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे आहेत, की 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान सॅन फ्रान्सिस्को येथील अत्याधुनिक चेस सेंटरमध्ये हा जे काही आयोजन आहे, ही जी काही स्पर्धा आहे ती संपन्न होणार आहे 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान जी झालेली आहे. त्यानंतर टीम वर्ल्डचं नेतृत्व आंद्रे अगासी करणार आहेत, तर टीम युरोपचं जे नेतृत्व आहे ते कार्लस अल्कझार हे करेल. स्थळ आहे सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे. तारीख आहे 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान. टीम वर्ल्डचा कर्णधार आहे आंद्रे अगासी, तर टीम युरोपचा कर्णधार आहे कार्लस अल्कराज. तर हे बघा महत्त्वाचं आहे. ह्या स्पर्धेबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे, किंवा त्याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, लेव्हर कप ही एक सांघिक टेनिस स्पर्धा आहे, ज्यामध्ये टीम युरोप आणि टीम वर्ल्ड यांच्यात सामने होतात. रॉजर फेडररने 2017मध्ये या स्पर्धेची संकल्पना सादर केली होती. तर ही टेनिस स्पर्धा आहे. जरी तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न विचारला गेला, की 2025चा लेव्हर कप जिंकण्यासाठी टीम वर्ल्डने कोणाला हरवले, त्याच्यानंतर लेव्हर कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर टेनिस कप या खेळाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे प्रवीण रंजन यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळतात. सध्या CISF मध्ये विशेष महासंचालक म्हणून काम करत होते. पदभार त्यांनी 1 ऑक्टोबर 2025 पासून या ठिकाणी ते सांभाळणार आहेत. त्यांना पदभार या ठिकाणी औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून 1 ऑक्टोबर पासून ते पदभार या ठिकाणी स्वीकारणार आहेत. कार्यकाळ आहे 31 जुलै 2029 पर्यंत. त्यांनी राजविंदर सिंह भट्टी यांची जागा या ठिकाणी घेतलेली आहे. मग यापूर्वीचे जरी तुम्हाला औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक विचारले, तर राजविंदर सिंह भट्टी हे सध्या या ठिकाणी सुरक्षा दलाचे महासंचालक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 1 ऑक्टोबरपासून या ठिकाणी प्रवीर रंजन यांची नियुक्ती होणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, प्रवीण रंजन हे 1993च्या बॅचचे IPS केडर आहेत, IPS अधिकारी आहेत, ज्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर बघा या ठिकाणी जेवढे काही महत्त्वाचे आजच्या म्हणजे 10 चालू घडामोडी होत्या, त्या सर्व आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो. आजपासून आपण ही नवीन सिरीज चालू करत आहोत. अगदी विश्लेषणासहित या ठिकाणी आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हे जे काही प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. डे बाय डेमध्ये ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी येतात ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर मिळणार आहेतच, सोबतच टेलिग्राम चॅनलला पण आपण अपडेट देणार आहोत या संबंधितील सर्व. महाराष्ट्रातील पोलीस भरती असेल, MPSC भरती असेल, त्याच्यानंतर राज्यसेवा असेल, सरळ सेवा भरतीची तयारी तुम्ही करत असाल, महानगरपालिका असेल, GMC भरती असेल, तर या सर्व भरतींसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा ह्या चालू घडामोडी तुमच्यासाठी ठरणार आहेत. याचा PDF अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो त्यांच्यासाठी पण अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ या ठिकाणी ठरू शकतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर लगेचच याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल.
तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.